मध्ये जग झपाट्याने बदलतंय. उद्योग, शिक्षण, आरोग्य, बँकिंग या सर्वांमध्ये आता एआयचा वापर व्हायला लागलेला आहे आणि ही क्रांती आता शेतीमध्ये देखील शिरायला लागलेली आहे. आणि ही क्रांती, एआयची क्रांती ही वरदान ठरणार शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांच्या समोर नवीन आव्हान उभं करणार, हे समजणं फार महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, एआय म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संगणक प्रणालींना अशी क्षमता देणं की त्या मानवी बुद्धिमत्तेसारखे निर्णय घेऊ शकतील. उदाहरणार्थ अध्यक्ष महोदय, जमिनीतली आर्द्रता मोजणारे सेन्सर किंवा हवामानातला अचूक होणारा अंदाज, पिकांवर रोग ओळखणारे मोबाईल ॲप, ड्रोनद्वारे पिकांची पाहणी आणि त्या सगळ्या मिळालेल्या माहितीचा वापर करून अधिक संवर्धन, अधिक वेगाने ती वनस्पती किंवा ते झाड कसं जास्त उत्पादनाकडे जाईल हे बघण्याची व्यवस्था एआयच्या मार्फत अध्यक्ष महोदय होऊ शकते. आणि मग त्याला आता किती पाणी द्यायचं, किती खत द्यायचं आणि रोगांची लक्षणं काय आहेत हे देखील आता एआय आपल्याला सांगायला लागलेलं आहे. त्यामुळं अध्यक्ष महोदय, स्वर्गीय अजितदादांनी 500 कोटी रुपयाची मागच्या वर्षी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. अध्यक्ष महोदय, पण या 500 कोटीतला एकही रुपया खर्च केलेला नाही अशी माझी माहिती आहे. अध्यक्ष महोदय, एक दमडी पण ह्याच्यात खर्च केली नाही, पण 500 कोटीची घोषणा झाली. तर सरकारने उत्तराच्या भाषणात सांगावं की नक्की किती पैसे या 500 कोटीतले सरकारने आतापर्यंत खर्च केले, ते कुणाला दिले, कुणासाठी हे पैसे खर्च झाले.